कामं पडली आहेत. आज आहे आमच्या शोभनाताईंचा प्रथम स्मृतिदिन. शोभनाताई म्हणजे आमच्या भगिनी मंडळाच्या गेल्या वर्षीच्या अध्यक्षा आणि माझी ती जिवलग मैत्रीण. बघता बघता 1 वर्ष होऊन गेलं त्यांना जाऊन, पण अजून एकही दिवस असा गेला नाही की त्यांची आठवण आली नाही. आले वाटतं पाहुणे. हे काय, आपल्या पाहुण्या कुठे गेल्या? अहो, त्या कोण? त्या नलिनीताई, त्याच गेल्यात आणायला. अहो, त्यांना कशाला पाठवलं? आता पुढचा अर्धा तास काही त्या येत नाही. अहो, पण त्या हट्टच धरून बसल्या ना. बरं, ते जाऊ दे. तुम्हाला पाहुण्यांना घालायला मी हार आणायला सांगितला होता, तो तुम्ही आणलात का? अजिबात विसरले. विसरले नाही, टॅक्सीत विसरले. नाही हो, आहे आहे हो, पर्समध्ये आहे. ठीक आहे. आले आले. या 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 या. कशा करता? हे काय? प्रेस रिपोर्टर फोटोग्राफर कोणीच नाही? नो प्रेस? मी बोलावलं होतं त्यांना, पण नाही आले ते. लेट मी इंट्रोड्यूस. ह्यांना तर सगळेच ओळखतात. आरोग्य मंत्र्यांच्या सुविद्य, सुसंस्कृत, सुविचारी, झालंच तर सुंदर पत्नी सौ सखुताई. आणि या मायाताई माणगावकर याच आज स्मारक निधीला मोठी देणगी देणार आहेत. आमच्या विकसित भगिनी मंडळाच्या सेक्रेटरी आहेत या. आणि या इरावती इनामदार मंडळाच्या अध्यक्षा. आणि सखुताई, मी तुम्हाला सांगत होते त्या या आमच्या मंडळाच्या भूतपूर्व अध्यक्षा ताई शोभना शहापुरे यांचीच आज पहिली पुण्यतिथी आहे. बस आपण. मंडळाच्या इतर भगिनी कुठे गेल्या? नॉट सीन? नाही, म्हणजे मीच विशेष बोलावलं नाही कोणाला. मी म्हटलं माझ्या औदार्याची जाहिरात मी स्वतःच कशाला करायची. छान छान, ब्युटिफुल. नाहीतर आजकाल सगळ्यांना पब्लिसिटी हवी असते, नाही का? हो ना. शोभनाताईंची आज पुण्यतिथी. म्हटलं दानाचं हे पवित्र कार्य आजच्याच दिवशी करू. मी तुम्हाला आमच्या मंडळाबद्दल माहिती देते. अहो, मी काय म्हणते, एवढी मोठी देणगी देणार होत्या या, तर मंडळातल्या इतर बायकांना बोलवायला काय झालं? एवढ्या साध्या प्रसिद्धी विन्मुख कधीपासून झाल्या या मायाताई? अहो, मागे एकदा मंडळात गांधीजींचा एक जुना फोटो काय दिला, तर केवढी जाहिरात, भाषण काय, फोटो काय, चहापान काय, म्हणजे सगळं मंडळाच्याच खर्चानं. हो ना, मला सुद्धा समजत नाहीये. काहीतरी डाव असणार यांचा नक्की. अहो, रत्नहार द्यायचा म्हणजे काय चेष्टा आहे? काय? रत्नहार? एक नंबरच्या कंजूस आहेत या मायाताई. कितीचा असेल हो? 20-25 लाखाचा तरी असेलच. 20-25? तर अशी मंडळाची आमची कामं वर्षभर चालूच असतात. ब्युटिफुल. चला तर मग आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. मी करते. तर मैत्रिणींनो, आजच्या समारंभाचं वैशिष्ट्य असं की आज आपल्या भूतपूर्व अध्यक्षांची पुण्यतिथी. म्हणजे तसा दुःखाचाच दिवस म्हणा ना, परंतु मायाताई आपल्या आज दानाचं पुण्यकर्म करणार आहेत, त्यामुळं हा दिवस पवित्रही आहे. मायाताई या दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेत, अगदी कर्णाची बहीण शोभती. असो, तर आजच्या समारंभाचं वैशिष्ट्य असं की आपल्याला खूप ग्रेट व्यक्ती पाहुण्या म्हणून मिळाल्या आहेत. त्या लहानपणी खूप हुशार होत्या, म्हणजे आताही आहेत आणि पुढेही असतीलच. तर मी सौ सखुताईंना स्मृती दिनाच्या प्रसंगी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार बंधू भगिनी. आपल्या देशाची लोकसंख्या 150 कोटींच्या पलीकडे गेले. याला जबाबदार कोण? आमचे हे नेहमी म्हणतात की याला जबाबदार पुरुषांपेक्षा बायका आहेत म्हणून. आता सरकारने कुटुंब
नियोजनाची कुटुंब नियोजन व्हेरी सॉरी हा म्हणजे दुसरीकडचं वाचन भाषण काढलं वाचन सॉरी हा तर भगिनींनो या पवित्र समारंभाला हजर राहण्याची माझी काय लायकी नाही का हो ना सॉरी आरोग्य मंत्र्यांची बायको एवढाच माझा अधिकार म्हणजे डेस्टिनेशन पण आपण प्रेमाने बोलवलं म्हणून मी इथे आले शहापुरे बाईंची आणि माझी तशी ओळख नव्हती पण फोटोकडे बघून सांगते त्या खूप शायनिंग म्हणजे तेजस्वी होत्या मायाताई तशा उदार आहेत देव करो त्यांना आयुरारोग्य लाभो अशी त्या जगन्नियंत्याकडे गॉडकडे प्रार्थना करते शोभनाताईंचा आज प्रथम स्मृतिदिन गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी त्या इथे आल्या होत्या आम्ही इथेच बोलत बसलो होतो तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं हो की हे त्यांचं शेवटचं दर्शन असेल म्हणून घरी गेल्याबरोबर हे खल्लास तर शोभनाताई तुमच्या पवित्र स्मृती साक्षी ठेवून मी हा रत्नहार आज उपमंत्र्यांच्या स्मारक निधीला अर्पण करते काय झालं काय झालं बुबू काय करताय कुत्र्यासारखं चक्कर वगैरे आली का नाही ठीक आहे मी ठीक आहे मला वाटतं भास झाला मला कसला भास काय नाही हो तर आता शोभनाताईंच्या पवित्र स्मृतीला साक्षी ठेवून मी हा रत्नहार घाबरू नका कोणीही मी कोणालाही काहीही करत नाही मायाताई डोळ्यावरचा हात काढा नलिनीताई उठवा त्या इरावती बाईंना मंत्रीणबाई अशा घाबरू नकाल सखूताईना तुमचं नाव तुम्हाला कसं कळलं हाऊ नो म्हणजे ऐकलंय ना मगाशी मी ते म्हणजे काय मगापासून तुम्ही इथेच होता की काय म्हणजे आज माझा पहिला स्मृती दिन ना आणि तुम्ही किती प्रेमाने साजरा करत आहात नाही का मायाताई कुठे आहे तो रत्नहार उजव्या हातात धरून ठेवलाय वाटतं अगं बाई तुम्ही खऱ्या बोलत का मग काय खोट्या नाही पण विश्वासच बसत नाही का विरावती बाई हो ना अरे मला का बोलत इरावती बाई अशा मागे मागे का ओळख विसरलात वाटतं नाही प्रकृती कशी आहे त्यांची कसली आली आता प्रकृती तुम्ही सर्वांनी माझी आठवण ठेवलीच फार आनंद झाला आम्हाला विशेषतः मायाताईंनी फारच कष्ट घेतले या समारंभासाठी हो की नाही मायाताई हो ना त्यांचीच तर ही कल्पना आणि दान समारंभ आजच्याच दिवशी करू म्हणाल्या दान हा कुठे आहे तो रत्नहार गेल्या वर्षी बरोबर याच वेळेला मी इथे आले होते रात्रीची वेळ होती हो मायाताई मगाशी हेच सांगत होत्या सगळं मायाताईंनी तुम्हाला खरं सांगितलं पण थोडं सांगितलं म्हणजे असं झालं तरी काय व्हॉट हॅपन्स
आम्ही दोघी जीवश्च कंठश्च मैत्रिणींना काहीही नवीन वस्तू घेतली की एकमेकींना दाखवत असू. त्या दिवशी यांनी मला रत्नहार प्रेझेंट म्हणून आणला. संध्याकाळी मी तो हार इथे घेऊन आले मायाताईंना दाखवायला. मायाताईंना तो हार खूपच आवडला. त्या म्हणाल्या, थांबा, मी सांगते. मी म्हटलं मलाही अगदी असाच रत्नहार घ्यायचा आहे, आमच्या यांना दाखवायचा आहे. तर तुम्ही म्हणाला ठीक आहे, मग राहू दे इथेच, तो उद्या सकाळी घेऊन या. मग मी उठले. म्हटलं उशीर झालाय. मग मी तुम्हाला दारापर्यंत सोडलं. घरी आले. बंगल्याच्या पायऱ्या चढत असतानाच छातीत कळ आली. आमच्या नोकराने ते पाहिलं आणि डॉक्टरला बोलवलं. पण त्याआधीच नको नको, काटा येतोय अंगावर. रात्री 10च्या सुमारास तुमच्या घरून फोन आला, शोभनाताई वारल्या म्हणून. क्षणभर माझा विश्वासच बसेना. पण ते खरं होतं. तुम्ही गेला होतात आणि हा रत्नहार माझ्याकडेच होता. आणि ते कोणालाही ठाऊक नव्हतं. काही महिने असेच गेले. मग माझं मन मलाच खायला उठलं. रात्री स्वप्नात तुमचाच चेहरा दिसायचा. मला चैन पडेना. तुमच्या घरी जाऊन हार परत द्यायचा म्हटलं तर माझी हिंमत होईना. शेवटी मी ठरवलं, तुमच्या पहिल्या वर्षश्राद्धाला हा हार दान म्हणून देऊन टाकायचा. एका उपमंत्र्याच्या स्मारक निधीला आरोग्य मंत्र्याच्या पत्नीला बोलावून स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी, म्हणजे औदार्याची जाहिरातही झाली आणि रत्नहाराची पिढाही गेली घरातून. असंच ना? नाही. आणा तो रत्नहार इकडे. तो मी यांना देणार आहे, त्यांच्या दुसऱ्या पत्नीसाठी. सांगता काय? त्या तो रत्नहार इकडे. थांबा, मी देते. 4 शब्द बोलू का? 4 वर्ड्स. मला वेळ नाही. तर भगिनींनो, आजचा कार्यक्रम मी कधीच विसरणार नाही. नॉट फॉरगेटिंग. इतके कार्यक्रम पाहिले, पण हे असलं कधी पाहिलं नव्हतं. मायाताई, द्या तो हार. आता मी तो शहापुऱ्याबाईंना परत करते. त्यांनी तो त्यांच्या मिस्टरांना द्यावा. पण आम्हाला घाबरवलं तसं त्यांना घाबरू नये. पुरुषांचा हात बायकांपेक्षा वीक असतं ना. बरं ऐका, या परत कधीतरी. नाहीतर येत्या रविवारीच या ना, चहाला. आता मी परत येणार नाही. तुम्हाला आमच्या मोटारीतून सोडू का? मोटारी